महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। छत्रपती शाहू महाराज की जय। लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा लोकसेनेचा सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांची जयंती आहे। लोकराजे आहेत, आरक्षणाचे जनक आहेत। काय शुभेच्छा द्याल? आज खऱ्या अर्थानं लोकराज्य, लोकांचं राज्य लोकांसाठी असतं ही प्रत्यक्ष कृतीमध्ये हे राज्यपद्धती उतरवण्याचं काम ज्या राजानं केलं असे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज आम्ही साजरी करत आहोत। आणि महाराजांनी कल्याणकारी राज्य काय असतं, कल्याणकारी राज्याची कल्पना ही त्या काळात प्रत्यक्षात आणली म्हणून त्या राजाचं आम्ही जो आज जयंती साजरी करत आहोत त्यांच्या ह्या कार्याला उजाळा देण्याच्या उद्देशाने ही जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत। ज्यांनी शिक्षणाचं आणि आरक्षणाचं महत्त्व ओळखलं त्यांच्याच राज्यामध्ये आज मराठीची आणि आरक्षणाची गळचिपी होते असं वाटत नाही? आज महाराजांनी 26 जुलै 1902 मध्ये जो रिझर्वेशनसाठीचा जाहीरनामा काढलेला होता, रिझर्वेशन राबवण्यासाठीचं जे धोरण राबवलं महाराजांनी, ते धोरणावरच भारतीय राज्यघटनात सुद्धा म्हणजे वेचल्या गेलेले आहे। 50% जो आरक्षणचा जो गाभा आहे, मूळ गाभा भारतीय राज्यघटनेचा, तो आजही कायम आहे। गळचेपी होण्याचं कोणतंही कारण नाही। इतर लोकांना त्यावेळी कुणबी झाले किंवा कास्तकार सर्वांना त्यावेळी 50% मध्ये महाराजांनी सामावून घेतलेलं होतं आणि त्यांना रिझर्वेशन प्रत्यक्षात दिलेलं होतं। तर त्यामुळे आज जे आहे 50%च्या वर मागणाऱ्यांची कुचंबना होत आहे, परंतु जे प्रत्यक्षात रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन आज भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून लागू झालेलं आहे। सर, उपवर्गीकरणाचा मोठा शासनाच्या माध्यमातून घातला आहे, त्यामुळे तुम्ही काय सांगाल? त्याबाबत शासनानं जे आहे कोर्टाचं कारण पुढे करून जे उपवर्गीकरण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो सर्व आमच्या 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा हा घाट आहे आणि हे उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे ही आमची सर्व समाजांची भूमिका आहे। एक आमचा त्याच्यातला छोटा भाऊ मातंग समाज जो की उपवर्गीकरणाची मागणी करत आहे, त्यांच्या पण आता नेत्यांना समज मिळत आहे की आपण हा चुकीचं करत आहोत, पण त्याच्यासुद्धा संघटनेचा थोडासा आता जोर कमी झालेला आहे। कारण आम्हाला जिथं 13% मध्ये आम्ही आहोत त्या जातीच्या प्रमाणामध्ये जर गेलो तर आम्हाला 2.5%, 2%, मातंग समाजाला 3% अशा पद्धतीचं जर हे केलं रिझर्वेशन मिळालं तर त्याच्यामध्ये उलट प्रत्येक जातीचा नुकसान आहे आणि समग्र आम्ही एकत्र जे राहणार आहोत त्याच्यामध्ये फूट पडणार आहे। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार? मी सर्व समाज बांधवांना जे की शेड्यूल कास्टच्या 59 जाती आहेत त्यांना, त्याशिवाय STमध्ये समाविष्ट असलेले, NTमध्ये समाविष्ट असलेले सर्व जे बहुजन आहेत, महाराजांनी बहुजनासाठी काम केलेलं आहे, तर समग्र बहुजनांनी एकत्र राहून राज्यकर्ते बनण्यासाठी त्यांनी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असं मी आवाहन करतो।